मी ज्या वेळेला संघाची खाकी पॅन्ट हम्म. आणि पांढरा शर्ट खोचून हम्म. आणि काळी टोपी घालून हिंडायला लागेन उगीच काही कारण नसताना मंडईत जरी जायचं असेल हम्म. तर तो प्रॉपगंडा. पण त्यावेळेला ज्या वेळेला संघाच्या विचारसरणीनुसार मी अनेक कामं दिवसभरातली जी माझी करत असेल हम्म. ती करत असेल त्याने माझ्या आयडिओलॉजीनुसार करीन जी काय करेल. हा दोन याच्यातला फरक आहे आणि तोच चित्रपटामध्ये असावा, तो प्रॉपगंडा नसावा. काय म्हणतो त्या गॅझेट त्या अँड्रॉइडच्या पारतंत्र्यात गेलोय असं मला वाटतं. म्हणजे आजकाल इन्स्टावरचे फॉलोअर्स followers बघून casting होतं. रील्स कसे याच्यावरनं कास्टिंग केलं जातं. तर ते लखलाभ असू देत ज्याचं कोणाचं कास्टिंग होत असेल असं. परंतु नेहमीच बॅकग्राऊंड चेक करायचं झालं तर रील्सपेक्षाही त्या माणसाने नाटकात कुठं काम केलेलं आहे किंवा कुठली सोलो लोकी तो कशी म्हणतो किंवा हे कसं करतो, हाऊ ही प्रेझेंट्स हिमसेल्फ, हे कधीही कॅमेरा समोरच्या याच्यासाठीची सगळ्यात पहिली चाचणी असली पाहिजे. आणि अजूनही ती असते असं मला वाटतं. निदान सेन्सिबल डिरेक्टर्स आणि हे तरी तसं बघत असतील असं मला वाटतं. अपमान असं मी त्याला म्हणणार नाही, कारण मी नेहमीच असं म्हणतो की अपमान ही तुमची शक्ती बनवा. ती तुम्ही व्यक्त करू नका. तो तुम्हाला तुमच्या मनामध्ये इतका खदखदत ठेवा की याला कधीतरी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि ते मी जे मगाशी उदाहरण दिलं ते की तिथल्या तिथे त्या माणसाला उलटा अपमानित करून तात्कालिक समाधान घेण्यापेक्षा त्या माणसाला तुम्हाला सतत बघत राहू देत की अरे आपण ह्याला एकदा नाकारलेलं होतं आणि हा आपल्यापेक्षा मोठा झाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋतुराज पंडित आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, नाटक अपडेट्स निर्मित आपल्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट शो मध्ये आज सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक योगेश सोमण सर आलेले आहेत. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि सर्वप्रथम आमच्या सगळ्या टीमकडनं तुमचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्या पूर्ण बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही वेळ दिली, संधी दिली त्याबद्दल. सर, तुम्ही नाट्य, चित्रपट आणि मालिका अशा विविध माध्यमांमध्ये काम करता. तर ही सुरुवात कशी झाली? म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला असं कधी वाटलं की आपण या क्षेत्रात काम करायला पाहिजे? सुरुवात जवळजवळ 35 वर्ष असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 1987 साली याची सुरुवात झाली किंवा असं वाटायला लागलं की आपण यातच काम करू शकतो. ते काम पुढं किती कंटिन्यू होईल हे 87 साली एवढं नक्की नव्हतं. पण साधारण 90च्या दशकामध्ये 1992-93च्या वेळेला ज्या वेळेला पुरुषोत्तम करंडक मी फर्ग्युसनकडनं काही केलं आणि त्यात यशही मिळालं, त्यावेळेला मात्र हळूहळू कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की आपण या क्षेत्रामध्ये काही चांगलं करू शकू, अर्थार्जन होऊ शकेल. आपल्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा ही दिशा योग्य आहे असं मला वाटायला लागलं. पण त्याचं मूळ ती आवड निर्माण झाली किंवा ज्याला आपण म्हणतो की श्री गणेशा हा 1987 साली 17 मे 1987 साली याची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. सर, मला जसं मी म्हणालो की ऋग्वेद माझा मित्र आहे, तर मला नेहमी एका गोष्टीचं कुतूहल वाटतं की जेव्हा तुम्हाला एक बॅकग्राऊंड असतं ना, की ते संस्कार लहानपणापासून असतात नाटकाचे, अभिनयाचे, तर तुम्ही ऋग्वेदला काय सल्ला देता नाही प्रत्येक वेळेस की या क्षेत्रामध्ये टिकून राहणं किंवा मग क्षेत्रात जर नाव मोठं करायचं असेल तुमच्यासारखं, तर तुम्ही त्याला नेहमी काय सांगत असता? नाही, एक तर मी कधीच माझ्यावरनं त्याची तुलना करत नाही. अच्छा. तो त्याचा स्वतंत्र आहे असं मला वाटतं. पण त्याला त्यांनी माझे कष्ट सगळे बघितलेले आहेत. किंवा ऋग्वेद मला स्वतःला असं वाटतं की जसे माझे अनेक मित्र आहेत किंवा माझ्या बरोबरचे माझे सहकारी आहेत की ज्यांनी आत्ता हे पॉडकास्ट घ्यावं इतपत योग्यता येण्या इतकी सुद्धा जेव्हा परिस्थिती नव्हती, तो कालखंडही त्यांनी पाहिलेला आहे. मग त्यावेळेचं माझं फ्रस्ट्रेशन त्यांनी पाहिलेलं आहे. अगदी डिप्रेशनच्या बॉर्डरवरती आपण असतो. आपला बापही अशा कंडिशनमधनं गेलेला आहे हे ऋग्वेदनी पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की काही सांगायची गरज पडत नाही. जर एखादा सेन्सिबल माणूस असेल तर तो ते त्यातनंच शिकत जातो. आणि ऋग्वेद बऱ्यापैकी शिकलाय असं मला वाटतं याच्यातनं. आणि इतर विद्यार्थ्यांसारखाच ऋग्वेद असतो. म्हणजे कुठल्याही माझ्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये जेव्हा जेव्हा ऋग्वेद सहभागी झालेला आहे, त्यावेळेला तो इतर विद्यार्थ्यांसारखाच असल्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने प्राप्त झाल्या, ज्या माझ्या अनुभवांच्या शेअरिंगमुळे होतात, त्या जशा इतरांना मिळाल्या तशाच त्यालाही मिळालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की हेच माझं काम आहे की मी
नुसतंच एक पालक म्हणून त्याच्या मागं, त्याच्या निर्णयांच्या मागं उभं राहण्यापेक्षा हा निर्णय घेत असताना या गोष्टींना तुला तोंड द्यावं लागणार आहे. इथे यश पटकन मिळत नाही. कितीही नशीबवान असलास तरीही इथे यश मिळत नाही. कारण इथे असं असतं की इथे तुमचं नाणं हे वाजावं लागतं. तुम्ही जसं आपण नाटकाच्या बाबतीत कायम म्हणतो की ही प्रयोगसिद्ध कला आहे. तसं तुम्ही काय केलंय हे दिसल्याशिवाय लोक तुम्हाला ॲप्रिशिएट किंवा नाकारत नसतात. सो तुमचं प्रोजेक्ट हे दिसलंच पाहिजे, ते वाजलंच पाहिजे आणि ते करण्यासाठी तुम्हाला एका एका विशिष्ट स्तरापर्यंत कायम कष्ट हे करावेच लागतात. सगळ्यांनीच सांगितलं ते पुन्हा एकदा मी सांगतो, की याच्यात शॉर्टकट नसतोच. तुम्हाला त्या संपूर्ण निर्मितीच्या स्वतःची सुद्धा ही एका अर्थी निर्मितीच असते कलाकाराची. त्या निर्मितीच्या प्रक्रियेमधनं सगळ्यांना जावंच लागतं आणि ऋग्वेदच असं नाही, ऋग्वेदचे सगळे समकालीन, समवयीन हे त्यातनं जातात आणि जे जातात, जे टिकतात, जे तगतात ते यशस्वी होतात. बरोबर. सर तुम्ही मगाशी म्हणालात, की पुरुषोत्तम करंडक आणि सर्व एकांकिका स्पर्धा तुम्ही गाजवलेल्या आहेत. म्हणजे बराच काळ तुम्ही गाजवलेला आहे. तर आत्ता जेव्हा तुम्ही एक जज म्हणून किंवा इतर वेगळ्या रोलमध्ये जेव्हा या स्पर्धा अनुभवता किंवा बघता, तर तुम्हाला असं काय वाटतं, की एक मेजर चेंज किंवा हे स्पर्धेचं युग कसं बदललंय मागच्या काही वर्षांमध्ये? क्वालिटी वाईज मला काही अजून असं वाटलं नाही. विषयांमध्ये बदल झालेले आहेत. अच्छा. म्हणजे मी आता गेले जवळ-जवळ अ, 4 ते 5 वर्ष नव्याने काही एकांकिका वगैरे मी लिहिल्या नाहीयेत. म्हणजे अगदी कालच आम्ही परवा मुंबईवरनं पुण्याला येत असताना माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांबरोबर आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यावेळेला म्हटलं, की मी न लिहिण्याचं कारण कदाचित माझंच एक अपग्रेडिंग चाललेलं असेल, की मी नक्की कुठल्या विषयावर लिहिलं पाहिजे किंवा आत्ता शेवटी माझं असं असतं, की आपण जे अनुभवतो, जे आपल्याला सुचतं ते आपल्या अनुभवाशी किंवा आपल्या दैनंदिन जगण्याशी त्याचा संबंध असला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. कितीही मी काल्पनिक कथानक बांधलं तरीही त्यातली संवाद रचना असेल, त्यातल्या पात्रांच्या म्हणजे कॅरेक्टरायझेशन असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्या आसपासच्या असल्या पाहिजेत असं माझा नेहमी आत्तापर्यंतचा आग्रह असतो. तर कदाचित मला स्वतःला असं वाटतं, की मी आत्ता जे लिखाण चाललेलं आहे किंवा आत्ताच्या पिढीतल्या मुलांना जे सुचतं किंवा जे समोर त्यांना बघावसं वाटतं, ते मी आत्ता नसीन लिहू शकत किंवा कदाचित माझा त्याचा अभ्यास चालू आहे. कारण माझं मूळ प्रामुख्याने लिखाण हे बरचसं 90च्या दशकामध्ये झालं. त्यानंतर 2010 पर्यंत लिहित गेलो. म्हणजे हळू माझा तो काय म्हणतो आपण स्पीड ऑफ रायटिंग कमी होत गेला किंवा वर्षाला ज्या एकांकिका लिहिल्या जायच्या त्याच्या संख्या पण कमी-कमी होत गेली. कारण कदाचित तेच होत होतं, की एक 2 पिढ्या जवळ वेगळ्या पुन्हा नव्याने दर 10 वर्षानंतर कार्यरत झाल्यानंतर ते त्या प्रोसेनियम आर्चमध्ये काय बघू इच्छित आहेत आणि काय करू इच्छित आहेत, हे आपलं जर त्याच्याबरोबर मॅच नाही झालं, तर मग आपलं लिखाण फुकट आहे. शेवटी आपण एक लेखक का लिहितो एखादी एकांकिका किंवा नाटक? तर ते कोणीतरी सादर करावं म्हणून लिहितो. नाहीतर ते त्याच्या वाचनामध्ये बांधून ठेवलं तर काही अर्थ राहत नाही. रद्दी आणि ते कागद याच्यात दुसरं काही फरक राहत नाही, जोपर्यंत ते प्रयोगरूपी सिद्ध होत नाही. तर मला स्वतःला असं वाटतं, की ते विषयांचं वेगळेपण किंवा ते मी अभ्यासतोय म्हणजे ते मात्र मला अनुभवायला मिळालं जेव्हा मी वेगळा जज असतो त्यावेळेला. सादरीकरणामध्ये मला खूप फरक नाही जाणवला. म्हणजे 90च्या दशकामध्ये मी सादर करत असलेलं नाटक कदाचित तांत्रिकदृष्ट्या जास्त सुपरफाईन आत्ता असेल. पण कंटेंट वाईज त्या तेवढ्याच चांगल्या मी करत असतानाही चांगल्या एकांकिका होत्या. मी काय माझ्या समकालीन रंगकर्मी असतील ते असतील आणि आत्ताही कंटेंट वाईज त्या तेवढ्याच चांगल्या असतात. मला स्वतःला आत्ता नाटक उभं करत असताना जर कुठली गोष्ट जाणवत असेल, जी इतरांबरोबर गप्पा मारताना किंवा आता अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आमच्या मुंबई विद्यापीठाच्या विभागाचा प्रमुख म्हणून असताना, तिथं येणाऱ्या जवळ आता 2019 पासून मी तिथं आहे. म्हणजे 6-7 बॅचेस येऊन गेल्या ना, तर त्या 2 वर्षात त्या मुलांबरोबर जेव्हा मी इंटरॅक्शन करतो, ते सगळे तर एम-एला आलेले असतात. त्यात नाटकाचं वाचन कमी वाटलं मला. म्हणजे नाटकाच्या संदर्भांचं नाही. नाटक, संहिता वाचन. मला असं म्हणायचं की तुम्ही आजचं नाटक जरी लिहू इच्छित असाल, तरी ज्याच्यावरती आजच्या नाटकाची इमारत उभी आहे, तो पाया तुम्ही कुठेतरी वाचत गेला पाहिजे असं मला वाटतं. ते वाचन खूपच कमी आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा की तुम्ही मराठी रंगभूमीच्या प्रांगणामध्ये प्रशिक्षण घ्यायला येत असता, महाराष्ट्र, बंगाल हे आपण नेहमीच म्हणतो की हे
रंगभूमीचे सगळ्यात मोठ्या या प्रयोगशाळा आहेत. हो, इथे हो. इतके नवे कलाकार, नवे लेखक, नवं हे घडत आलेलं आहे. शतक हो, झालं हो, जवळ-जवळ. हो. तर त्या शतकाचा मागोवा घेण्यामध्ये आजची मुलं कमी पडतात. त्यांचं वाचन नाटकांचं. इतर वाचन कदाचित असेल, इंग्रजी भाषेमधलं वाचन त्यांचं भरपूर असेल हं, कदाचित. हं. YouTubeवरचे वेगळे-वेगळे फीचर्स ते खूप बघत असतील, ब्लॉग्स वाचत असतील. हं. पण ज्याला आपण संहिता वाचन म्हणतो ते कुठेतरी मला कमी बरोबर. पडतं असं वाटतं. आणि दुसरं सादरीकरणामध्ये एक कुठल्याही गोष्टीला म्हणजे विशेषतः जिवंत कलांच्या बाबतीत, प्रात्यक्षिक कलांच्या बाबतीत, ती कला उभं राहण्यासाठी एक वेळ हा द्यावाच लागतो असं मला वाटतं. जसं एक अच्छा. शिल्प उभं करणं, हं, हं. एका दगडातून एक शिल्प घडवणं, बरोबर. हे कितीही आधुनिक तंत्रज्ञान आलं तरी त्याला शेवटी एक मानवी संस्करण झाल्याशिवाय हं. त्या शिल्पामध्ये जिवंतपणा येणार नाही असं मला वाटतं. त्याला मानवी हात, ते नुसते हात लागत नसतात. ते क्राफ्टिंग जेव्हा चालू असतं त्यावेळेला त्या शिल्पकाराचं सर्वस्व त्या दगडामध्ये, अमूर्ततेमध्ये ओतलं जात असतं. हं, हं. तेच नाटकाच्या बाबतीत आहे. एखादं नाटक उभं राहत असतं ज्यावेळेला, त्यावेळेला त्या लेखकाचं, त्या दिग्दर्शकांचं आणि त्या सादर करणाऱ्या कलावंतांचं सर्वस्व त्याच्यामध्ये ओतलं जात असलं पाहिजे. आणि ते ओतण्यासाठी एक वेळ दिलाच पाहिजे असं मला वाटतं. जो वेळ आजच्या जीवनाच्या वेगामुळे हं, कमी दिला जातो असं वाटतं. मग त्याच्यातनं वे आउट्स शोधले जातात. हं. ऑनलाईन रिहर्सल्स नावाचा एक हो, प्रकार येतो. त्याच्यानंतर प्रॉक्झी उभा करून हो. बाकीच्यांचं प्रॉम्प्ट. कॉम्पोजिशन बसवलं जातं. दिग्दर्शकाला वेळ नसेल त्यावेळेला एक असिस्टंट डायरेक्टर नावाची एक येते आणि तो काहीतरी बसवत जातो. हो. तर त्यामुळे ती संपूर्ण प्रक्रिया कुठेतरी सध्या हं. मी अनुभवलेल्या ठिकाणी तरी बऱ्याचदा विस्कळीत अशी मला जाणवते. तेवढे फरक मला दिसतात फक्त. ती जी एक कंप्लीट प्रक्रिया 20 दिवसाची, 25 हं, हं. दिवसाची, काही-काही वेळेला 40 दिवसांची एक नाटक उभं राहण्यासाठीची जी असते, ती एक सलग प्रक्रिया आजकाल तेवढी होत नाही असं मला वाटतं. अच्छा. आणि सर दुसरं म्हणजे नाटकात काम करणाऱ्या मुलांना जर दुसरीकडे लाइक सिनेमामध्ये काम करायचं असेल किंवा दुसऱ्या एका माध्यमामध्ये प्रयत्न करायचे असतील, तर पूर्वी जसं नाटकातल्या मुलांना संधी मिळायची, पण हल्ली कास्टिंग या बेसिसवरती होत नाही असं वाटतं का? की नाटकातल्या मुलांना तेवढी संधी मिळत नाही, जी मिळायला पाहिजे खऱ्या अर्थाने? नाही, नाही, माझा तर उलटा अनुभव आहे. अच्छा. नाटकवाल्यांना तर पहिले चांगली संधी मिळते. ओके. म्हणजे आता तुम्ही एखाद्या एकांकिका स्पर्धांचा जो सीझन असतो, वर्षाला हं, हं. साधारण आपण म्हणतो तसं पुरुषोत्तमपासून हो. समजा हा सीझन सुरू हो, झाला हो. पुण्यामध्ये. हो. तर साधारण फेब्रुवारीपर्यंत हं. म्हणजे या पुढच्या 6-7 महिन्यामध्ये जवळ-जवळ 30 एक एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतात. हो. त्या स्पर्धांमध्ये एखादी एकांकिका एक खूप चांगली, एखादा चांगला कलाकार, स्त्री आणि पुरुष चांगले करत असतील आणि त्यांना वेळोवेळी बक्षीस मिळत गेलं, हं. तर पुढच्या वर्षी ते तुम्हाला कुठेतरी लीड म्हणून दिसायला लागतात. इतकी पटकन संधी मिळते. बरं. मुंबई हे मार्केट असल्यामुळे मुंबईमध्ये तर फार पटकन हे घडतं. हं, अगदी हं. 2-4 एकांकिका स्पर्धांमध्ये गाजलं तरी एकमेकांना ज्याला आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो हो, तसं हो. सांगितलं जातं, "अरे, अमुक-अमुक एकांकिकामधला तो हा पाहिला का? अमुक-अमुक एकांकिकेमधली ती नाही, नाही लीड नाही, ती दुसरी बघितलीस का? ती फार हं, हं. सुंदर काम करते. मला वाटतं या रोलसाठी ती." हजारो असिस्टंट्स कुठे ना कुठेतरी ती बघायला जात हो. असतात. एखादी एकांकिका क्लिक होते. रादर तेच ज्याला आपण म्हणतो कॅम्पस इंटरव्ह्यू सारखं आहे ते. हं. सो नाटकवाल्यांना संधी फार पटकन मिळते असं मला मिळतेच. वाटतं. पण तरी स्ट्रगल असतोच. ती संधी हो. लगेच मिळत नाही. आणखीन मोठी करिअरच्या याच्यामध्ये यशाचा मार्ग होतच असेल असं नाही. हं. पण संधी मिळत जाते आणि हं. नाटकवाल्यांना तर लगेच मिळते. कारण नाटकवाले हे एका अर्थी रेडीमेड प्रॉडक्ट आहे. हं. बरोबर. त्यांचा म्हणजे मी हे सगळ्या आयडियल कंडिशन्समध्ये म्हणतोय, की त्यांचा आवाज छान असतो, त्यांना हं. डायलॉग डिलिव्हरीची जाण असते. बरोबर. त्यांना संहितेचा अभ्यास करून सादरीकरणाची एक जाण आणि अनुभव मिळालेला असतो. हं. सो त्यामुळे नाटकवाल्यांना फार पटकन संधी मिळते. म्हणजे आजकाल मी तर असं ऐकलंय म्हणजे मी स्वतः या अनुभवातनं गेलो नाहीये, पण हं. की Instaवरचे हो, हो. फॉलोअर्स फॉलोअर्स किती बघून कास्टिंग आणि होतं. रील्स कसे याच्यावरनं कास्टिंग केलं जातं. बरोबर. तर ते लखलाभ असू देत ज्याचं कोणाचं कास्टिंग होत असेल असं. हं. परंतु नेहमीच बॅकग्राऊंड चेक करायचं झालं, तर रील्सपेक्षाही त्या माणसाने नाटकात कुठं काम केलेलं आहे किंवा हं. कुठली सोलोलोकी तो कशी म्हणतो किंवा हे कसं करतो, हाऊ ही प्रेझेंट्स हिमसेल्फ, हे कधीही कॅमेरासमोरच्या याच्यासाठीची सगळ्यात पहिली चाचणी हं. असली पाहिजे हं. आणि अजूनही ती असते असं मला वाटतं. निदान सेन्सिबल डिरेक्टर्स आणि हे तरी तसं बघत असतील असं मला वाटतं. बरोबर. सर तुम्ही लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून वेगवेगळ्या माध्यमामध्ये काम केलंय.
तर नाटक दिग्दर्शित करताना आणि सिनेमा किंवा मग हल्ली OTT वगैरे दिग्दर्शित करताना तिन्हीमध्ये फरक काय असतो, म्हणजे टेक्निकली सोडून की बाकी गोष्टी? नाही, आता 2 याच्यातला सगळ्यात फरक महत्त्वाचा असा आहे, की नाटक हे संवादांचं आणि जिवंत माणसांचं माध्यम आहे. हं, ज्याच्यामध्ये तंत्र हे बसवलेलं दृश्य दिसणं, हं, याच्या अगदी बेसिक सांगतो मी, याच्यापुरतं मर्यादित आणि त्या दृश्याला अनुरूप असलं काहीतरी एक बॅकग्राऊंड स्कोर ऐकू येणं हं. आणि ते सगळं व्यवस्थित ऐकू येण्यासाठीची एक माईक सिस्टीम. इतपतच ते तंत्र अधिकाधिक प्रगत होत जाण्या इतपत मर्यादित असतं. परंतु चित्रपट माध्यम किंवा कॅमेरा माध्यमाच्या मधलं जे दिग्दर्शन असतं त्याच्यामध्ये अभिनय हा 1/10 असतो. हं. बाकीचा 9/10 हे संपूर्ण तंत्र. तंत्रज्ञानावरच अवलंबून असतं. मग त्याच्यात तुमचा कॅमेरा असेल, हं. एडिटिंग असेल, या सगळ्या गोष्टी असतात असं मला वाटतं. आणि मग त्या अनुषंगाने त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमचं फ्रेमवर्क करावं लागतं. नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेला नाटकाची चौकट एक फ्रेमवर्क करणं आणि त्याच्याप्रमाणे रिहर्सल करून तो प्रसंग बसवणं हं. आणि स्क्रीन प्ले मधला आजच्या दिवशीचा हा लागलेल्या सीन मधला हा शॉट, ही शॉट डिव्हिजन करून एखादं फ्रेम करणं याच्यामध्ये खूप फरक फरक आहे. आहे. दिग्दर्शकाचे डोळे आणि कॅमेराच्या दृष्टिकोनातून बघणं, हं. या दोन याच्यामध्ये खूप फरक आहे आणि हा सगळाच विचार नक्कीच दिग्दर्शकाला करावा लागतो असं मला वाटतं. अच्छा. वाह! आणि लेखक म्हणून जेव्हा तुमचं आता निरीक्षण असतं सगळ्याच बाबतींमध्ये, तर समाजातील अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करून असता हल्ली? आत्ता सध्या मी हे जे तंत्रज्ञान आपल्या हातात आलेलं आहे, हं, ज्यांनी वाटतं तर आपलं जीवन खूप सुखकर आणि सोयीचं झालंय. अनेक हं, सोयी आपल्याला उपलब्ध झाल्यात असं हं, मला हं, वाटतं. हं. पण त्याचबरोबर आपण त्याच्या खूप आहारी जातोय असं मला कुठेतरी वाटतं. अच्छा. अ, आपणच एका खूप काय म्हणतो त्या गॅझेट, हं. त्या Androidच्या पारतंत्र्यात गेलोय असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही अच्छा. स्वतंत्र राहिलाच नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहावं लागतं. त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला अगदी सकाळी आज आम्ही एका हॉटेलमध्ये मी नाश्ता करत होतो हं. आणि त्या समोर बसलेल्या एका कुटुंबातल्या दोघा-तिघांना कळत होतं, की हा खूप नोन फेस आहे. आणि मलाही ते कळत होतं, की हा नोन फेस आहे. तर एक जेव्हा Android नसेल, तर काय झालं असतं, एखादा समोर आला असता, "नमस्कार, तुम्हाला कुठेतरी हो, पाहिल्यासारखं हो. वाटतंय बरोबर. आणि काय नाव तुमचं? काही आपला आधी काही परिचय झालाय का?" आणि मग मी सांगितलं असतं, की नाही, नाही, तुम्ही मला असं-असं पाहिलं असणार आहे." हं. त्याच्याऐवजी त्यांनी माझा फोटो काढला तिकडनंच झूम इन करून आणि मग तो Googleवरती सर्चवर टाकला, एआयच्या ह्याच्यातनं टाकला आणि हं. मग तो त्याचा खुश झाला. तो त्यात किती अडकलाय, की जिथं बरोबर. तो जो ज्या जिवंत माणसाशी तुला ओळख करून घ्यायची आहे, हं. तो माणूस समोर आहे, पण तू त्याला न भेटायला जाता, तू तुझ्या एका हातातल्या त्या ह्याच्यावरती हे करत बसलास. ते बरोबर. का तर ते खूप सोपं वाटलं हो. आणि अशा या सोप्या ह्याच्यामुळे त्या तंत्राच्या आहारी आपण सध्या खूप गेलो आहे. तर मला आणि हे चूक नाहीये. हं. मी त्याच्यावर सध्या काम करतोय, की कधी काही लिहिलंच तर मी या ह्याच्यावरती लिहीन असं मला स्वतःला वाटतं सध्या तरी. आणि दुसरं मी सतत सामाजिक आणि राजकीय जी परिवर्तनं चालू असतात हं, आजूबाजूला, हं. त्याच्या बाबतीत मी सतत खूप सजग आणि सावध असतो. आणि त्यात कधी लिहीन त्यावेळेला त्यावरती पण मी लिहितो. आता तर मी सध्या सावरकरांवर वेब सीरीज करतो आहे आणि ओके. त्याचा 2nd सीझनचं लिखाणाचं काम माझं चालू आहे. बरं. पहिल्या सीझनचं माझं एडिटिंगचं काम चालू आहे. अच्छा. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये त्याचा अभ्यास आणि हे तर चालूच आहे. छान. कमाल. सर, दुसरं म्हणजे तुमच्यावर प्रभाव टाकणारे दिग्दर्शक किंवा लेखक किंवा कलाकार असे कोण आहेत जे तुम्हाला प्रभावित करतात? असं कोणी एक नाहीये. हं, माझ्यावरती वेळोवेळी म्हणजे मी अगदी आता काही नावं आता काल मी हा पाहिला, कुली. हं. मला भयंकर आवडला तो सिनेमा. अच्छा. म्हणजे 400 काय 390 काय जे काही तिकीट होतं काल हं, CPKचं हं, हं. ते वसूल झालं माझं. कारण तो एक सगळ्यांबरोबर इतका समग्र सुंदर हो, अनुभव मी हो. घेतला आणि म्हणजे मला मगाशी माझा जो लाला म्हणून जे माझे सहकारी आहे, त्यांनी मला विचारलं, "सर मराठीमध्ये असा होऊ शकेल का?" हं, तर मी म्हटलं, "विषय मराठीमध्ये नक्की सुचू शकतो. हं, पण आपण ज्या रजनीकांतच्या वेडानी तो बघत होतो, हं. तसा वेड लावणारा कलाकार कुठे आहे आत्ता बरोबर. मराठीमध्ये? बरोबर. की जो आपण त्याला कन्व्हिन्स होऊ शकतो, की हा हो. असाच चालणार आहे, हो. असंच कडं. असं दुसऱ्या कोणीही केलं तरी
जे रजनीकांतनी केल्यावर आपल्याला जो फील येतो आणि ज्याच्यासाठी आपण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतो आणि बरोबर. 390 रुपये जाऊन तिकीट काढल्यावर हो. शिट्ट्या या वाजवल्याच पाहिजेत. तुम्ही याच्याबरोबर तो अनुभव घेतला हो, पाहिजे असं enjoy मला वाटतं. तिथं जर बरोबर. तुम्ही असे बसलात इफ्फीला गेल्यासारखे हां. आणि नाही मला जरा असं वाटतं, असं नाही चाललं पाहिजे असं बरोबर. मला वाटतं, की त्याच्या प्रत्येकाचे क्रायटेरिया असतात. हा पैसा वसूल सिनेमा आहे हो. आणि तरीही एक लेखक म्हणून मलाही जिथं आपल्याला एक लेखक म्हणून मला नेहमी असं वाटतं, की सस्पेन्स किंवा काही असेल तर आपण काही गोष्टी प्रेडिक्ट होतात आपण. हे असं असू शकतं. त्या सगळ्या याला प्रत्येक वळणावरती मी हुकलो होतो. आणि तो आनंद मला जास्त मिळाला, की अरे आई शपथ! हे हा पिक्चरच केला होता. बरोबर. इंटरव्हललाच अशा ठिकाणी क्लायमॅक्सला त्यांनी नेऊन ठेवला होता हो, सिनेमा. हो. सो मला स्वतःला असं वाटतं, की अशा पद्धतीने हे एन्जॉय केलं गेलं पाहिजे आणि ते तुम्ही अनुभवलं पाहिजेत आणि त्याचं प्रत्येकाची वेगळी विभागणी असते, की तुम्ही ज्या पद्धतीने जाता तर तो दिग्दर्शक हॅट्स ऑफ आहे. हो. राजमौलीचा बाहुबली पाहिला, बाहुबली 2 पण पाहिला. पण त्याच्यानंतर एक कुठलातरी त्याचा आला होता, तो सिनेमा आपल्याला आवडला नाही. RRR. एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा त्या कलाकृतीवरनं त्या दिग्दर्शकाचा बघितला पाहिजे. एक सलग दिग्दर्शकच आपल्याला आवडतोय असं माझं तरी होत नाही. म्हणजे मी एखाद्या जसं मला राम गोपाल वर्माचे सिनेमे एक रंगीलापासून सत्यापर्यंत म्हणजे शिवापासून सत्यापर्यंतचे त्याचे सगळे सिनेमे मला खूप आवडत गेले. पण जसं नाही नंतर एक कदाचित असं होऊ शकतं, की त्याचा पॅटर्न आपल्याला कळल्यावर आपण नवं काहीतरी शोधत जातो. असं एक होऊ शकतं असं मला वाटतं. आता मांजरेकरांचं वास्तव असेल किंवा मांजरेकरांचा माझ्या मते अस्तित्व नावाची फिल्म होती. हे सिनेमा मला खूप आवडले होते. पण नंतर मला तो पॅटर्न वाटला म्हणून मग मी नाही अजून काहीतरी नवं शोधायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. नाटकामध्ये मात्र मला असं खूप प्रभावी काही कुणी हे करणं मी स्वतः खूप चांगलं दिग्दर्शन करतो हे मला माहिती आहे. त्यामुळं मी कुणाला फॉलो नाही करत. मला ज्यांनी शिकवलं, ज्यांनी हे केलं ते पंडित सत्यदेव दुबे हे माझ्या दृष्टीने गुरुस्थानीच आहेत नाटकाच्या याच्या बाबतीत. त्यामुळं तेवढंच. अच्छा. सर तुम्ही आत्ता जे कुलीबद्दल बोललात लोकेश कनगरांचं दिग्दर्शन आणि त्याबरोबर तुम्ही असं म्हणालात, की आपल्या मराठीमध्ये असे ॲक्टर्स नाहीयेत किंवा अभिनेते नाहीयेत. तर त्याचं काय रिझन असेल? इन्फ्लुअन्स समाज मनावर इन्फ्लुअन्स हो, करणारे हो. नाहीये. ह्याला कारण हां. मराठी प्रेक्षकच आहे, की तो इतका अशा अर्थी इन्फ्लुअन्स होऊ शकत नाही. कुठेतरी आपण डोकं शाबूत ठेवूनच सिनेमा बघायला जातो. अच्छा. आपल्याला आवडतात ते सिनेमे, नाही असं नाही. पण आपण वेडे नाही आहोत. वेडे नाही. बरोबर. मराठी प्रेक्षकांची ही आहे, की त्याच्यावर खूप आधीपासनं शेवटी व्ही. शांतारामांचे, दामले फत्तेलालांचे, त्याच्यानंतर राजा परांजपेंचे, त्याच्यानंतर या त्रिकुटाचे महेश कोठारे असतील, स्मिता तळवळकर असतील, संजय सुरकर असतील. एक कंटेंट ओरिएंटेड सिनेमांचं एक आपल्यावरती संस्करण झालेलं आहे आणि ते नाटक, साहित्य आणि ह्या सगळ्यामुळे झालेलं असतं. त्याच्यातनं आपला सिनेमा वेगळा नाही होऊ शकत. त्यामुळे आपण असे एखाद्या म्हणजे असं झुंडीने एखाद्यासारखे हे होत नाही. आपल्याकडं असं कधी झालंय का, की सगळ्यांना विक्रम गोखले खूप आवडले. प्रशांत दामले सगळ्यांना सुपरस्टार वाटतो. पण दुधानी त्याच्या पोस्टरला अभिषेक करतो का आपण? नाही करत. हां, आपण ॲडव्हान्स बुकिंग घेऊन तिकीट काढायला जातो. नाही असं नाही. परंतु आपण तसे वेडे नसतो. त्यामुळे हे वेडे पण त्या 3 तासापुरतं असतं. नाही असं नाही. तर तसं आपल्याकडं लार्जर दॅन लाईफ असलेला मराठीमध्ये कलाकार आपणच निर्माण होऊन दिलेला नाही. ह्याला कारण आपण खूप सजग प्रेक्षक आहोत असं मला स्वतःला वाटतं. एंटरटेनमेंट म्हणून आपण दुसऱ्यांना कदाचित काही वेळेला हे करू शकतो. जसं मी काल रजनीकांतच्या याला बाकीचे शिट्ट्या वाजवतात मलाही हसू येत होतं जे काय आणि मी म्हणजे आपण जसं म्हणतो ना एक रंगमंचावर काम करत असताना आपल्यातलाच एक मी विंगेमध्ये उभा असतो तसं मी एक ह्या सगळ्या माहोलमध्ये ते एन्जॉय करत असताना करतो की अरे हे काय चाललेलं आहे पण तरी ती मयसभा होती. तरी ते आपण एन्जॉय करत होतो आणि ती त्या दिग्दर्शनाची त्या चित्रपटाची ताकद आहे असं मला वाटतं की तुम्हाला त्या 2.5-3 तासाच्या सिनेमामध्ये त्यांनी त्या स्क्रीन प्लेमध्ये त्या सगळ्यांच्या अभिनयामध्ये बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये एडिटिंग पॅटर्नमध्ये तुम्हाला गुंतवून टाकलं. बरोबर. तसं मराठीमध्ये कलाकार ओरिएंटेड होणार नाही कदाचित कंटेंट ओरिएंटेड एखादा सिनेमा चांगला जाऊही शकतो. पण सर हल्ली पॅन इंडियाचं कल्चर चालू आहे आणि साऊथचे सिनेमे, हिंदीचे सिनेमे, लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर असलेले सिनेमे खूप चालत आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये मराठी सिनेमा कुठेतरी मागे पडतोय का? किंवा मग हल्ली मराठी चित्रपटसृष्टीला कम्पीट जर करायचं असेल हिंदी किंवा मग साऊथच्या सिनेमाशी तर काय बदल करावे लागतील?
यावर मी म्हणजे साऊथचे सारखे सिनेमे बघण्याचं माझं एक कारण असं आहे. मी म्हणजे याच्यात मी मल्याळम सिनेमांचं खूप हे बघतो ना, मी मी नेहमी बघतो ना, ते ना त्यांचा जो आर्थिक स्तर असेल, त्या आर्थिक स्तरातला हिरो तसाच दाखवतात. आणि ते जे जगतायत, त्या जगण्यातनंच ते वेगळ्या-वेगळ्या स्टोऱ्या दाखवतात. सस्पेन्स थ्रिलर्स त्याही याच्यात असतात. बरोबर. खेडेगावात घडलेल्या खुनापासूनच त्यांचे सीन सुरू होतात. त्याच्यासाठी त्यांना वेगळं काही द्यावं लागत नाही. काही हे करावं लागत नाही. मी आता पर्टिक्युलरली तमिळ, मल्याळम, कन्नडा एवढं नाही. पण या मल्याळम फिल्म्सच्या बाबतीतले जे मी पाहिले मोहनलालचे किंवा यांचे सिनेमे जे बघतो ना, काही नाही इतके साधे असतात. म्हणजे त्यांच्या गाड्या सुद्धा म्हणजे रोज मी बघत असलेली कार्स असतात. रोज मी बघत असलेले शर्ट असतात. रोज मी बघत असलेले चेहरे दिसत असतात त्यांच्या आजूबाजूचे, की जे जे जी पात्र आपल्या पुढे आणणार आहेत स्टोरी, ती तुमच्यातली वाटते. मराठी सिनेमांच्या कंटेंट वाईज आणि याच्या वाईज ना तो खूप तो त्या मातीचा राहतच नाही. तो खूप शहरी झालेला आहे असं मला वाटतं. आणि मग म्हणून काही वेळेला सैराटमधल्या कॅरेक्टर्स किंवा फॅन्ड्रीमधल्या कॅरेक्टर्स आवडण्याचं कारण ते आहे, की त्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या काही कॅरेक्टर्स दिसल्या. बरोबर. बाकी विचार, विषय हे कदाचित त्याच्या बाबतीत मतभिन्नता असू शकते. पण फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा असे काही जे मी त्या सिनेमाचं नाव विसरलो. त्याच सुमारास आला होता, की गावातल्या पॉलिटिक्सवरती असेल किंवा ह्याच्यावरचे असतील. तिथली माणसं दिसली पाहिजेत. म्हणजे मी काल पुन्हा एकदा सांगतो, की सिनेमा दाखवत असताना त्याला सांगितलं, की म्हटलं एका तरी माणसाच्या कपड्याला इस्त्री आहे का बघ म्हटलं यातल्या. कुणाच्याही कपड्यांना इस्त्री नव्हती. व्हेअरएज तुमच्या इथे पहिला फोन उचलणारा जो नोकर येतो घरातनं, तो कडक इस्त्रीचा लेहंगा आणि बंडी घालून आलेला असतो. बरोबर. खोटेपण किंवा चकचकीत पण तिथंच सुरू होतं असं मला वाटतं. तर हा विचार केला गेला पाहिजे, की ते खूप त्यांच्या मातीतलं घेतात. त्यांचे रस्ते, त्यांची देवळं, त्यांचे चर्चेस, त्यांच्यामधल्या सामाजिक याच्यामध्ये तिथं जाती भिन्नता आणि हे सगळं दाखवतात ते. पण तरी ते गाव म्हणून ते कायम तिथलं कल्चर सोडत नाही. ज्या कल्चरमध्ये ती गोष्ट घडत असते, ते त्याच्या खूप जवळचे असतात असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते बजेट वाईज आणि याच्या वाईज खूप स्वस्तात होतात ते सिनेमे. आणि ते खूप छान धंदा करतात. बरोबर. सर, सध्याच्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? की किंवा अभिनय आणि राजकारण ह्या 2 गोष्टी तुम्ही कसं काय वेगळ्या ठेवता? नाही, एक व्यवसाय म्हणून अभिनय ही खूप गोष्ट वेगळी आहे. आणि एक माणूस म्हणून चालू असलेल्या राजकारणातले सगळे संदर्भ तुम्हाला कळले पाहिजेत. माझा राजकारणाशी काही संबंध नाही, मला ती गोष्ट आवडत नाही, असं म्हणून चालत नाही. तुम्हाला पटो न पटो, एका पक्षाचं सरकार आहे आणि ते सरकार काही बरोबर गोष्टी करत असतं, काही चुकीच्या गोष्टी करत असतं. राजकारणातले वाद आणि विवाद हा त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. पण एक अभिनेता म्हणून किंवा नुसतं अभिनेताच नाही, मग मी उद्या एखाद्या बँकेमध्ये जॉब करत असतो, मी एखादा प्रोफेसर असतो, मी शाळेमधला शिक्षक असतो, तरी माझ्या आजूबाजूला चालू असलेल्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडी आणि घटनांकडे मी अत्यंत लक्षपूर्वक बघितलंच पाहिजे आणि मी सजग असलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी प्रचलित राजकारणाच्या बाबतीत खूप सजग आहे. ज्या वेळेला माझ्या क्षेत्रामध्ये राजकारण सुरू होतं, तेव्हाही मी जसे समोरचे काही डाव टाकत असतात, त्यावेळेला आपणही आपले डाव टाकता आले पाहिजेत आपल्याला. आणि ते आपल्याला कळले पाहिजेत, की अरे अभी फ्लो ऐसे जा रहा है, ओके. हे आपल्याला कळलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. आणि कलाकारांनी आपली मतं व्यक्त करणं किती गरजेचं आहे? कारण बरेच कलाकार असे असतात, की जे त्यांची मतं व्यक्त करत नाहीत. कारण त्यांना असं कदाचित वाटत असेल, की आपल्या व्यवसायावर परिणाम होईल किंवा मग इतर गोष्टी. मग तो कदाचित ज्याला आपण म्हणतो ही त्यांची डिप्लोमसी असेल. अच्छा. मला ज्यावेळेला असंही होतं, की नाही बाबा आपल्याला मी प्रत्येक वेळेला मत नोंदवत नाही. कारण मग नाहीतर मग कशावरही विचारलं जाऊ शकतं. बरोबर. मला असं वाटतं, की म्हणजे आता उदाहरणार्थ ट्रम्प आणि पुतीन यांच्या अलास्कामध्ये झालेल्या भेटीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? असं जर उद्या एखाद्याने विचारलं, अरे ते त्यांचे भेटले, जेवले, सूप-बीप प्यायले, गेले घरी. आपल्याला काय करायचं त्याच्याशी? हे बरोबर आहे. पण त्याचा आपल्याशी काही हे होणार आहे का? आपलं टेरिफ वाढवल्याने आपल्यावर काही परिणाम होणार आहे का? आपल्या याच्यावरती काही होणार आहे का? याच्या बाबतीत आपण सजग असलं पाहिजे. मत दिलंच पाहिजे असं नाही. पण माझ्या कलाक्षेत्राच्या बाबतीमध्ये काही घडलेलं असेल, कुठला एखादं सांस्कृतिक ह्याच्याकडनं काही काय निर्णय झाला असेल आणि जो माझ्या समव्यावसायिकांना काही वेळेला त्याचा त्रास होणार असेल, तर मी माझं मत व्यक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि
ओव्हरऑलच ज्या वेळेला असं असेल की एक असा प्लॅटफॉर्म असेल की जिथं आता जे काही भारतामध्ये चालू असलेलं घडामोडी आहेत त्याच्यावर आपलं मत द्यावं असं ज्या वेळेला मला वाटेल त्यावेळेला मी नक्की देतो. ज्या संस्कारामुळे माझं व्यक्तिमत्व घडलेलं आहे त्या संस्कारांना मी कधीच नाकारत नाही आणि त्या संस्कारांच्या प्रमाणे जे काही माझ्यावरती जे मला बोलावंसं वाटेल, व्यक्त व्हावंसं वाटेल ते मी व्यक्त होतो. ते व्यक्त होत असताना म्हणजे मी माझी रेघ दुसऱ्याची रेघ पुसून मोठी काढत नाही. मी माझी रेघ काढून ठेवतो. ज्याला जिचे मान्य नसेल त्यांनी दुसरी रेघ काढावी असं माझं नेहमी म्हणणं असेल. मी दुसऱ्याच्या काहीतरी याच्यावरती उत्तर म्हणून माझं मत कधी देत नाही. मी माझं मत देतो आणि मोकळा होतो. तुमचा जो हा स्वभाव आहे रोकटोक असणं किंवा तुमचं मत व्यक्त करणं यामुळे तुम्हाला कधी अडचण निर्माण झाली का? कायम येतात अडचणी. सारख्या अडचणी येतातच. पण मी म्हणलं तसं की कुठेही येत नाहीत अडचणी. सगळीकडे येऊ शकतात. उद्या मी जर एखाद्या बँकेमध्ये काम करत असतो आणि मी एका विशिष्ट विचारसरणीचा असतो आणि दुसरी युनियन ज्या त्या बँकेमध्ये अशा माझ्या विरोधी विचारसरणीच्या युनियनचे कर्मचारी जास्त असतील तर तिथेही त्रास झालाच असताना तो इथंही होऊ शकतो. त्याला काही हे नाहीये. पण आत्तापर्यंत कधी माझ्या विचारांमुळे माझी एखादी भूमिका गेली आहे, माझं एखादं काम गेलंय असं मात्र झालेलं नाही. किंवा एखादं काम अशाही ठिकाणी मला मिळालेलं की जिथं माझ्यापेक्षा भिन्न मताची माणसं आहेत आणि त्यावेळेला प्लॅटफॉर्मवरती त्या फ्लोअरवरती कधीच असं झालेलं नाहीये की मतभेद आम्ही तिथल्या तिथं व्यक्त करतोय. उलट ते खूप छान हसून खेळून हे झालेले आहेत. पण करिअरच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला फाईट करून जावं लागलेलं आहे. हे मात्र तितकंच खरं आहे की जेव्हा असं आपली शक्ती कमी असते आणि आपल्यापेक्षा जास्त शक्तिवान आपल्या विरोधी मताचा माणूस समोर असतो त्यावेळेला तुम्हाला फाईट आणि टक्कर द्यावीच लागते आणि ती द्यावी लागली अनेकदा. म्हणजे साधारण दर 4-5 वर्षानंतर टक्कर देत देत पुढे आलेलो आहे. सर एवढ्या सगळ्या मोठ्या प्रवासामध्ये असं बऱ्याच वेळा होतं की म्हणजे आपला अपमान होतो. तर असं तुमच्याबरोबर झालंय कधी की तुमचा कळत नकळतपणे कोणीतरी अपमान केला आणि मग त्यामुळे तुम्हाला खूप अपमान असं मी त्याला म्हणणार नाही. कारण मी नेहमीच असं म्हणतो की अपमान ही तुमची शक्ती बनवा. ती तुम्ही व्यक्त करू नका. तो तुम्हाला तुमच्या मनामध्ये इतका खदखदत ठेवा की याला कधीतरी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि ते मी जे मगाशी उदाहरण दिलं ते की तिथल्या तिथे त्या माणसाला उलटा अपमानित करून तात्कालिक समाधान घेण्यापेक्षा त्या माणसाला तुम्हाला सतत बघत राहू देत की अरे आपण ह्याला एकदा नाकारलेलं होतं आणि हा आपल्यापेक्षा मोठा झाला किंवा हा आपल्या समोर मोठा होत गेला. हे जास्त चांगलं आहे. आणि त्या वेळोवेळी जेव्हा केव्हा ज्या व्यक्तीनी ज्या समूहानी ज्या संस्थेने तुमचा अपमान केला असेल त्यावेळेला जेव्हा केव्हा ते समोरासमोर येतील त्यावेळेला तुमच्या हसण्यामध्ये मनात इतका तुमच्या ती ताकद ठेवा की मी तुला उत्तर देणार आहे. थांब मी आता हसतोय पण मला खूप तू हर्ट केलेलं होतंस. हे पाय ही तुमची पायऱ्या आहे. यशाच्या पायऱ्यांसाठीतल्या या महत्वाच्या पायऱ्या आहेत. मी आता कुणाचंच नाव न घेता अगदी पहिलाच झालेला अपमान सांगतो. मला ना 1987 साली जेव्हा सुरुवातच होती माझी त्यावेळेला मी वेगवेगळ्या एकपात्री अभिनय स्पर्धांमधून भाग घेत होतो. त्यावेळेला काशीनाथ घाणेकरांच्या नावाने जे प्रतिष्ठान आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या नावाने त्यांनी एक एकपात्री अभिनय स्पर्धा भरवली होती आणि त्याच्यात छान काम झालं होतं आणि प्रथम पुरस्कार मिळाला होता. आणि त्यावेळेला एक पेपरमध्ये जाहिरात आली होती की व्यावसायिक नाटकामध्ये काम करण्यासाठी जर इच्छा असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन भेटा. आणि त्या लेखक आणि दिग्दर्शकाचं नाव होतं. कुमटेकर रोडला त्यांचं ऑफिस होतं. आणि मी ते मिळालेलं सर्टिफिकेट वगैरे घेऊन तिथं गेलो. त्यावेळेला त्यांचं ते एक नाटक खूप गाजत होतं. फार्स होता तो फार्स. आणि ते नाटक खूप गाजत होतं त्यांचं. आणि त्यामुळे मी गेलो आणि भेटलो काय तुमचं नाव माझं नाव सांगितलं हे केलं काय काय केलं आतापर्यंत. तर मी ते सर्टिफिकेट आता तुम्हाला तुम्ही तर आता या सगळ्या याच्यामधल्या ज्या स्टेजमधनं मी गेलो त्या स्टेजमध्ये तुम्ही आहात सगळ्या. तर कधीही तुम्हाला पहिलं मिळालेलं ते जे सर्टिफिकेट असतं ते आपल्यासाठी डिग्री सर्टिफिकेट असल्यासारखे असतात त्यावेळेला. कारण आपल्यासाठी ती परीक्षा असते जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धेला उतरतो त्यावेळेला. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या नावाने उतरल्याच चांगलंच म्हणजे पहिलंच मिळालेलं होतं. कारण तेव्हा 83 का काही लोक त्यामध्ये सहभागी झालेलं होतं. 2 फेऱ्यांमध्ये ती झाली होती आणि त्याच्यामध्ये पहिलं मिळालं होतं. तर मी ते सर्टिफिकेट दाखवलं आणि मी ते खूप कौतुकाने त्यांनी ज्या पद्धतीने अपमानास्पदच फेकवलं होतं त्यांनी ते असं त्या ह्याच्यावरनं ती भेंडोळी खाली पडली. अरे असल्या सुरनाळ्या माझ्याकडं म्हणला मुळात सर्टिफिकेटला सुरनाळ्या म्हणला. इथं माझं पहिलं डोकं फिरलं होतं. लेखक होता तो. आणि
आणि तो म्हणला, अशा ह्याने काही हे होत नाही म्हणला तुम्हाला. तुला येतं काय ते? तर मी म्हटलं, नाही तुम्ही आत्तापर्यंत काय-काय करा असं म्हटलात म्हणून मी सर्टिफिकेट दाखवलं. तुम्हाला करून दाखवायचं असेल तर इथे मी ते करून दाखवतो. आणि मग मी ते करून दाखवत असताना तेव्हा मोबाईल नव्हते. तर तो त्याचंच काहीतरी हे करत बसलेला होता, काही वाचत बसलेला होता. म्हटलं, हा मला करून का दाखवतोय? म्हणजे मी 2 मिनिटाच्या माझ्या त्या सादरीकरणामधलं 1 मिनिट रिपीट केलेलं सुद्धा त्याला कळलं नाही. आणि मग मला असं वाटलं, की का मला हे केलं त्यांनी? इतकी जर याला मस्ती असेल, तर मी कशासाठी इथं आलो? आणि ते एकच नाटक गाजलं आयुष्यात. त्याच्यापुढे काही त्या गृहस्थांचं झालं नाही. त्यांचा वेगळा व्यवसाय होता. इंटिरियर डेकोरेशन वगैरे असं काय-काय करायचे ते. पण ते तेवढंच एक नाटक गाजलं. पण म्हणजे त्या नाटक गाजण्यावर जी त्यांची मस्ती होती. पण तुम्ही तेव्हा मग जाहिरात तुम्ही दिलीत. मी आलो नव्हतो ना तुमच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन. तुम्ही जाहिरात दिलीत म्हणून त्या जाहिरातीला हे धरून मी तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये भेटायला आलो. आणि मी हे त्यांना ऐकवलं. यंत्र भेटल्यानंतर पिंपरी चिंचवडला एकदा युवा समथिंग पुरस्कार होता. आणि तो त्यांच्या हस्ते नव्हता. त्यांना असाच एक लेखक म्हणून पुरस्कार मिळाला होता. म्हणजे एका अर्थी स्टेजवरती समान खुर्च्यांवर आम्ही बसलो होतो. आणि ते जेव्हा आले त्यावेळेला त्यांना मी सांगितलं, की सर असं झालं होतं. तुमच्या आशीर्वादामुळं इथपर्यंत आलोय. हे मी ऐकवलं त्यांना. कारण कदाचित तीच नियती असेल किंवा मला स्वतःला त्यावेळेला माझी भूमिका ही वाटली, की निदान पुढे ज्यावेळेला अशी कधी वर्तमानपत्रात जाहिरात देईल त्यावेळेला जर एखादा असाच एक सर्टिफिकेट दाखवेल त्यावेळेला या सुरनळ्या खूप आहेत माझ्याकडं असं तरी म्हणणार नाही. कारण त्या दिवशी मलाही एक सुरनळी मिळाली होती आणि त्यांनाही एक सुरनळी मिळाली होती. मग का घ्यायला आले होते ते? असं असतं. त्यामुळे असे अपमान तर भरपूर होतात. म्हणजे 8 दिवस रिहर्सलला आलेलो होतो आणि 9व्या दिवशी मला आणि असं लोकांची काय गंमत आहे मला ते सांगून टाकावं ना, की "अरे बाबा तुझं जमत नाही आम्हाला." दुसऱ्या आमच्या काही याच्यामुळे आम्ही ती कॅरेक्टर बदलत आहोत. आम्हाला आमचे बाकीच्या काही गोष्टींसाठी त्याच्या वडिलांच्या आर्थिकतेचा आम्हाला उपयोग होणार म्हणून त्याला घेणार आहोत आम्ही. तुला हे माझ्या तरुणपणातच म्हणजे अगदी इनिशियल काळामध्येच 2-3दा घडलेलं होतं. सो हे होऊ शकतं असं मला वाटतं. पण मी ते लक्षात ठेवतो. अपमान कधी विसरू नयेत. त्यांना त्या वेळ येईल तेव्हा ती वेळ परमेश्वर देतो असं मला वाटतं ती संधी, की ज्यांनी तुमचा अपमान केलाय त्याच्या कर्माची हे तू माझा अपमान केला होतास पण मी तुला क्षमा करतोय हे सांगायची वेळ पुन्हा एकदा येते तुमच्याकडं. आणि तेव्हा गुळमुळीत बोलायचं नाही. तेव्हा छान आंखों में आंखें डालकर विचारून त्याला सांगायचं, की तू असं केलं होतंस पण इट्स ओके माझी ही वेळ आली हे सांगायची. कमाल. सर दुसरं म्हणजे आता मी एक ड्रामा टीचर म्हणून एका शाळेवरती काम करतो. तर तुम्ही सुद्धा प्रशिक्षण वेगवेगळ्या कार्यशाळा वगैरे घेता. तर आज जेव्हा तुम्ही नवीन मुलांना बघता तर एक चांगला अभिनेता होण्यासाठी, उत्तम नट होण्यासाठी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नवीन? मी नेहमी असं सांगतो, की एक चांगला अभिनेता होण्यासाठी तुम्ही बाय ब्रेन सतत जागृत राहायला पाहिजे. आजूबाजूला चालू असलेल्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. त्याचं आकलन तुम्ही करून घेतलं पाहिजे. हे तर नॉर्मल समाज जीवनामध्ये जगताना आलं पाहिजे. तुमचा आणखीन ब्रेन शार्प करण्यासाठी तुमची व्हिज्युअल्सची कपॅसिटी वाढवण्यासाठी तुम्ही उत्तमोत्तम याचा अर्थ उगीच लोक काहीतरी जुने क्लासिक सिनेमे वगैरे सांगतात ते तर बघावेच. पण मी जसं म्हटलं तसं त्यांनी कुलीही पाहायला पाहिजे. त्यांनी गोविंदाचा कुलीही पाहायला पाहिजे. कुली नंबर 1 पाहायला पाहिजे. त्यांनी हसीना मान जाएगी पण पाहायला पाहिजे. अरे कारण तो एक दशक गाजवलेला सुपर हिरो आहे. तुम्ही त्याला नाकारू कसं शकता? जे तुम्हाला ज्या क्षेत्रात करायचं आहे तुम्ही अमिताभही पाहायला पाहिजे. तुम्ही बलराज सानीही पाहायला पाहिजे. तुम्ही नसीरुद्दीनही पाहायला पाहिजे. तुम्ही नसीरुद्दीनच्या शहांच्या अभिनयाच्या फुटपट्ट्या या गोविंदांच्या अभिनयाला लावू शकत नाही ना. पण ते दोघंही त्यांच्या काळामधले गाजलेलेच आहे. त्यामुळे अभिनेत्यांनी त्याच्या पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये आठवणींच्या पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये या सगळ्या नटांच्या आठवणी ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपल्याला नक्की काय करायचंय हे त्याने ठरवलं पाहिजे, की मला याच्यात म्हणजे जसं मी म्हणतो की अभिनयाचा तुला व्यवसाय करायचा आहे का नाही. कारण अभिनेत्याकडं आज असं आहे की लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या तिन्ही याच्यामध्ये मला काही ना काहीतरी करता येत असल्यामुळे मी अभिनेता म्हणून सतत बिझी नसलो तरी मी कासावीस होत नाही. मी लेखन करू शकतो. मी काय पण ज्याला फक्त अभिनयच करायचा आहे त्याला एक काम संपलं की दुसरं शोधावंच लागणार. तर मुळात आधी त्यांनी हे ठरवलं पाहिजे की माझ्या गरजा किती आहेत, माझ्या खिशामध्ये मला किती पैसा कमवायचा आहे आणि मला पैसा कमवायचा आहे. यश हे पैशानी जरी मोजलं जात नसलं तरी पैसा मिळवणं हे यशामधला एक भाग आहे हे नक्की आहे.
आणि ह्या संकल्पना घेऊनच गेलं पाहिजे. असं मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, की तुम्ही उगीचच तिथे आल्यानंतर रंगभूमीची सेवा आणि ह्याच्याशी प्रतारणा, नटराजाबरोबर प्रतारणा वगैरे असले भंपक डायलॉग मारत बसू नका. मुंबईत येणार आहात, OTT प्लॅटफॉर्मवर काम करायचं आहे. आपल्याला काय करायचंय, किती पैसा, पहिल्या दिवशी पर डे काय ठेवायचा आणि यशस्वी झाल्यानंतर पर डे काय असला पाहिजे, बँकेमध्ये बॅलन्स किती असला पाहिजे, गाडी कधी घ्यायची, मुंबईत घर कधी घ्यायचं याचंही प्लॅनिंग करायचं. गांजाचे 2 झुरके घेऊन, अरे वो जो नवाज भाई ने जो किया था, जाऊ देत. नवाज भाई गेला, कोटी कमवतो आता. बरोबर. तुम्ही काय करताय? हे जे आपल्याकडचं आहे ना, भ्रामक संकल्पना सोडा. अभिनेता म्हणून व्हायचं असेल तर पहिलं वास्तवाचं भान आलं पाहिजे, की माझ्याकडे आता एवढं आहे. मला पुढच्या 2 वर्षात एवढं मिळवायचंय. ते 2 वर्षात मिळवण्यासाठी मला माझं शरीर तयार करायचंय, मला माझा आवाज तयार करायचा आहे, मला माझी बुद्धी शार्प करायची आहे. त्यासाठी मला वाचन करायचंय, मला उत्तमोत्तम सिनेमे बघायचे. पृथ्वी थिएटरला या सोकॉल समांतर रंगभूमी आणि चित्रपटातली माणसं तिथं येतात आणि त्यांच्या आजूबाजूला फिरलं आणि हे केलं आणि त्यांच्या नजरेला पडलं म्हणजे आपल्याला नाटक आणि सिनेमा मिळेल. आणि नाही मिळालं तर तिथल्याच एका अंधारामध्ये मैत्रिणीबरोबर सिगरेट पीत पीत आपण कुठले तरी जुने हे करायचं. असं होत नसतं. तुम्हाला खस्ता खाव्या लागतात, तुम्हाला वर्सोवाच्या बंगल्यांमधनं जावं लागतं, तुम्हाला आरामनगरमधला प्रत्येक बंगल्याचा उमरा झिजवावा लागतो आणि मगच काम मिळणार आहे. तर त्याचं टाइम टेबल तयार करा, असं माझं म्हणणं आहे. आणि हे इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर सर. आणि मला खरंच मनापासून असं वाटतं, की तुम्ही जे सांगितले ते जी आमच्या ऑडियन्समधली लोकं बघणार आहेत किंवा मला सुद्धा पर्सनली हे खूप मोठं मार्गदर्शन आहे. इथून पुढं आमची जी वाटचाल असणार आहे ती याच बेसिसवरती असणार आहे. कारण आम्ही बरंच या बाबतीमध्ये बरंच कन्फ्युजन असतं. व्यवसाय करणार आहोत का नाही? तुमच्या हां. आई-वडिलांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, की ह्याच्या आपल्या मुलांनी बाबा छान चांगले कमवावेत पैसे. हो. आताची पिढी म्हणजे आता जर समजा मी आई-बापाच्या भूमिकेत आहे आता. हं, हं. आम्ही इतकं नक्की म्हणजे पूर्वीसारखे काही संध्या चहा टाईपचे आई-वडील आता राहिलेले नाहीत. अरे पोरा, तू 2 घास खाल्ले नाही तर आम्ही कुठं रे जायचं बाबा, असं आता कोणी राहिलेलं नाही. बरोबर. त्यांचं त्यांनी छान कमवलेलं आहे. त्यांचं एवढंच म्हणणं, आता तू तुझं कमवायला लाग. तुझ्यावर आमचं बर्डन नाहीये. हां. पण तुझ्या आयुष्याचं बर्डन तूच घेतलं पाहिजेस ना. ॲटलीस्ट आता पूर्वी तर 20व्या वर्षानंतरच पोरांनी काही करावं. तर आजकाल आई-बापांची एवढी तयारी असते, की 30शी पर्यंत कर स्ट्रगल. हो. पण मग तो स्ट्रगल असा नाही व्हायला पाहिजे. हं. आहेत आई-बाप देतायत पॉकेट मनी काहीतरी. नको, तू तुझं करणार असेल तर मला 30शीला मी हे करीन, 35शीला मी येईन. मधल्या या 5 वर्षात कदाचित माझं लग्न होईल और मी लिव्ह इनमध्ये असेल. 40शी पर्यंत मी हे करीन, 45ला मी करीन. इतकं क्लिअर असलं Clear पाहिजे. बजेट म्हणजे आयुष्याचं म्हणून बजेट मांडलं पाहिजे ना. हं. आणि तुम्ही त्या आठवणी हे हजारात एक झालंय. 42व्या वर्षी बोम्मन इराणी हे झालं. अरे बोम्मन इराणी आधी काम करत होता. हो. तो त्याचं कमवत होता हे लक्षात घ्या तुम्ही. आपण काहीतरी भलत्याच कुठल्या तरी याच्या आठवणींवरती हे करतो. हो. असं नसलं पाहिजे असं वाटतं. बरोबर सर. सर तुमचा एक नवीन चित्रपट येतोय आता, अभंग तुकाराम म्हणून. तर त्या चित्रपटाबद्दल थोडं सांगा. अ, तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अशी त्याची टॅगलाईन आहे. अच्छा. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती आणि हं. याच्यावरती त्यावेळच्या सनातनी जे कोणी पौरोहित्य करणारे पुरोहित वर्गातले हे होते, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि हं, हं. दिवाणी दावा लावला होता तुकाराम. एक गॅझेटेड ह्याच्यामध्ये आहे, की तुकाराम महाराजांवरती दिवाणी दावा लावला होता. त्याचा खटला चालला होता. आणि नंतर रामेश्वर भट्टांनी त्यांना ती अभंग नदीमध्ये इंद्रायणीमध्ये बुडवून टाकण्याचा हे दिला. हं. आणि मग तुकाराम महाराजांनी ते बुडवले आणि त्यांनी पांडुरंगाबरोबर भांडणच मांडलं, की जर मी तर भक्तीचा पूर्ण ओथंबलेलो होतो. मला तर तू ठाई ठाई दिसतोसच. आजही दिसतोस, आजही तू माझ्यात आहेस असं मला वाटतं. हं. पण आता हे कुठेतरी हा चमत्कार व्हायला पाहिजे, की काय नक्की तू आहेस की नाहीस? आम्ही भक्ती कुणाची करायची? हं. परमेश्वर नावाची शक्ती आहे का नाही? हे तुकाराम महाराजांचं जे तत्वज्ञान होतं, त्या तत्वज्ञानाची मांडणी त्यांच्या जीवनाचा वेध घेता त्यातल्या काही प्रसंगांचा वेध घेता अभंग तुकाराम ही मांडणी. याची पटकथा दिग्पाल लांजेकरची आहे. अच्छा. त्याची जी कथा आहे म्हणजे आनंद डोह हे त्याचं मूळ नाटक जो माझा एकपात्री आहे. हो. त्याच्यावरनं ती बेतलेलं आहे आणि पटकथा मात्र पूर्ण त्याची अतिशय सुंदर दिग्पालने ती बांधलेली आहे. म्हणजे मला म्हणजे एका अर्थी दिग्पालला हा चॅलेंज होता, हं. की बऱ्यापैकी लेखन झालेलं आत्तापर्यंत आणि शिवाय आनंद डोहोचा लेखक हं. तोच तुकाराम महाराज करणार आणि त्याच्यासाठीची पटकथा आपण लिहायची. पण जेव्हा त्यांनी मला पहिला त्याचा ड्राफ्ट दाखवला, हं. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खूप बदल दिग्पाल स्वतःही करत होता आणि जी खूप चांगली गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं. आणि जेव्हा त्यांनी मला त्याचा फायनल ड्राफ्ट दिला वाचायला आणि मला
आवडला तो. आणि मग जसजसं आम्ही चित्रीकरण करत होतो तसं मला जाणवत होतं, मी वेळोवेळी दिग्पालला हे सांगत होतो, की दिग्पाल मला खूप आवडलं. म्हणलं मला फार टेन्शन होतं, की एखाद्या नाटकाचं, कारण मला स्वतःला आत्तापर्यंत तेवढ्या चांगलं जमलेलं नाहीये. नाटकाचं पटकथेमधलं रूपांतर. एक तर मला वेगळी पूर्ण पटकथाच सुचलेली आहे आत्तापर्यंत किंवा नाटक सुचलेलं आहे. पण मला नाटकाचं पटकथेत रूपांतर माझं आत्तापर्यंत मला खूप चांगलं कधी फारसं झालेलं नाही. तर त्यामुळे मलाच स्वतःला टेन्शन होतं, की तू आनंद डोहचं कसं करणार आहेस किंवा काय? पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती पटकथा केली. आणि आता आम्ही जेव्हा त्याचे रशेष पाहिले किंवा डबिंगच्या वेळेला मी ते पाहिलं अख्खं, तर त्याचा ओव्हरऑल लूकही हे आहे. म्हणजे दिग्पालच्या आत्तापर्यंत जे अष्टकामधले जे 6-5 सिनेमे झाले किंवा माऊली मुक्ताई झाला, त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा मला स्वतःला अनुभवतो मी, असं वाटतं, की मी त्याच्यापेक्षा खूप वेगळा आणि छान सेन्स आहे. ते चांगले सिनेमे आहेत, कमर्शियली सुद्धा ते चांगले आहेत. पण हा एक खूप वेगळा, म्हणजे या दिग्पालचा एक वेगळं दिग्दर्शक आहे आणि हे दिसलंय असं मला स्वतःला वाटतं. सर दुसरं म्हणजे या चित्रपटाचं जेव्हा फर्स्ट अनाउन्समेंट झाली, आय थिंक शीर्षक जे होतं ते आनंद डोहच होतं. नंतर हां, बदलण्यात नाही आलं. त्याच्यातलं एक थोडंसं असं मला वाटलं, की ऑलरेडी 10 वर्ष आनंद डोहोचे जवळ-जवळ 350 375 प्रयोग होत आलेले आहेत आता. तर ते आनंद डोह म्हणजे हे हे बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना. तर कुठेतरी सिनेमामध्ये हे नको व्हायला. अच्छा. नाहीतर मग लोक त्या ह्यानीच येऊन बसतात, की ज्यांनी 2 वेळा आनंद डोह पाहिले ते त्या ह्यानी बरोबर. की नाटक डोक्यात ठेवून येऊच नका तुम्ही. आणि शिवाय हे नाव खूप छान वेगळ्या पद्धतीने हो. सुचलं असं मला वाटतं, की त्या तुकारामांच्या गाथेची कथा त्यातलं, आणि त्याचं नाव अभंग तुकाराम, म्हणजे एका अर्थी तुकाराम महाराज अभंग आहेत, की त्यांना कोणी छेदू शकत नाही विचारांनी किंवा ह्यानी. बरोबर. आणि त्यांचे अभंग अशा ह्यानी. आणि मला ते नावही आणि हे खूप आवडलं. म्हणजे नावही जनरली मला नावं चांगली सुचत नाहीत. दुसऱ्यांची ॲप्रिशिएट करतो. हे नाव खूप छान सुचलं मला. कमाल, कमाल. सर जेव्हा तुम्ही 10 वर्ष आनंद डोहचे प्रयोग केले आणि तो प्रयोग बसवताना सुद्धा तुम्ही रिसर्च बराच केला असेल तुकाराम महाराजांबद्दल, अभंगांबद्दल. तर आजच्या तरुणांनी महाराजांची गाथा का वाचावी किंवा ती का उपयुक्त आहे आजच्या तरुणांसाठी? मला काय वाटतं? कारण त्यातल्या आत्ताच्या अनेक समस्यांचं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्या गाथेचा अभ्यास करावा, म्हणजे वाचताना आता ती पुन्हा अ, ज्ञानेश्वरी आणखीन सोपी पद्धतीने आलं, ते एकनाथ महाराजांचं भावार्थ आलं, हे आलं. एकनाथी भागवतात. तेही आणखीन सोपं हे करण्यासाठी तुकाराम महाराजांनी लिहिल्या असं आपण म्हणू शकतो. अभंग रचना ज्या लिहिल्या, गाथा लिहिल्या त्या. तर त्याही आज समजून घ्यायला आपल्याला हे करावं लागतं असं मला वाटतं. इतकं आयक्यू वाईज आपण आता असे कमी झालेलो आहोत एकूणच मानव समाज. बरोबर. पण तो जो अभ्यासला तुम्ही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये भक्ती, आस्तिकता, श्रद्धा हेच नव्हे तर एकूण जीवन जगणं, समाज रचना, समाजामधले एकमेकांबरोबरचे असलेले संबंध, कौटुंबिक संबंध, या सगळ्यावरती तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून जे लिखाण केलेलं आहे, जो प्रकाश टाकायचा प्रयत्न केलेला आहे, तो सगळा आपल्याला कळू शकतो असं मला वाटतं. ही आपली रूट्स आहेत. तुम्ही किती, मी जसं म्हणलो तसं, की माहीत नाही मला, पण एआयच्या माध्यमातून कदाचित उद्या एखादा असा चमत्कार घडेल, की अभंग नव्याने काही टाइप केले तर अभंग रचना सुद्धा तयार होतील. पण असं काहीही नसताना कुठेतरी एका भंडाऱ्याच्या डोंगरावरती किंवा भामरगडावरती जाऊन बसलेल्या या संत पुरुषाला पांडुरंगाच्या प्रेरणेने, किंवा ते तर असं म्हणतात, की सखा शेजारी बसूनच लिहून घेत होता अशा पद्धतीने, आणि हजारो अभंग लिहून काढायचे ज्याच्यात उत्तम कवित्व. म्हणजे तुकाराम महाराजांच्या तसं बघायला गेलं तर शेक्सपियर हा तुकाराम महाराजांचा समकालीन. बरोबर. तर तेवढंच श्रेष्ठ नाट्य असलेलं, कवित्व असलेली अभंग रचना ही तुकाराम महाराजांनी मराठीमध्ये करून ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं, की ते आपले रूट्स आहेत. म्हणजे जिथं आपण जसं, की हे रूट्स जर आपण पकडले तर मराठी सिनेमा चांगला होईल. बरोबर. असं मला वाटतं, की आपण रूट्सच विसरत चाललोय. सो हे रूट्स पकडले पाहिजे. माऊली आणि तुकाराम महाराज यांचे या रूट्सला जर आपण अभ्यासलं, तर आपल्याला असं मला वाटतं, की आपण खूप काही आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं करू शकतो. बरोबर. सर तुम्ही असं म्हणालात, की शेक्सपियर आणि तुकाराम महाराज समकालीन आहेत. तर मग अशी कुठली गोष्ट आहे जी शेक्सपियरला फक्त लेखक म्हणून आणि तुकाराम महाराजांना संत म्हणून आपण संबोधतो. तर तुकाराम महाराजांना संत बनवणारी अशी गोष्ट काय आहे त्यांच्यामध्ये? तुकाराम महाराजांना संत बनवणारी गोष्ट ही
जनमानसावर आज इतक्या पिढ्यांनंतर असलेल्या त्यांच्या अभंगांचा प्रभाव, त्यांच्या जीवन प्रवासाचा प्रभाव, हेच तर हे आहे. बरोबर. आणि लोक काहीही म्हणत, पण अभंग तरले हे तात्कालिक महापुरुषांनी म्हणजे रामेश्वर भट्टांनीच लिहिलेल्या अभंगामध्ये लिहिले, की त्या लाह्यांप्रमाणे अभंगांचे कागद वर आले. त्याच्यावरती खूप डिबेट होऊ शकेल याच्याबद्दल मला काही नाही, पण तात्कालिक अभंग प्रत्यक्षदर्शी माणसांनी लिहिलेला अभंग हा असा आहे की ते लाह्यांप्रमाणे त्यांचे अभंग हे पाण्याच्या पृष्ठभागावरती आले. तर हा चमत्कार घडवणारा माणूस का बरं नसेल आज एवढा जनमानस. आणि हा केवढा मोठा चमत्कार आहे की नारायण महाराज जेव्हा की तुकाराम महाराज वैकुंठ गमनी गेले त्यावेळेला पोटात असलेल्या नारायण महाराजांनी पालख्यांची परंपरा सुरू केली. वारी होती पण पालख्या नेण्याची परंपरा सुरू केली आणि आज 300-350 वर्ष ती चालू आहे ना परंपरा. हा चमत्कारच आहे ना. बरोबर. काही कोणी बोलवावं लागत नाही, काही नाही. लोक आपापल्या यांनी येतात, आपापल्या मार्गावरती जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात, माऊलींच्या पायावर डोकं ठेवतात, महाराजांच्या पायावर डोकं ठेवतात, निघून जातात आपल्या. हा चमत्कार केवढा मोठा आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, असा कुठला अभंग आहे तुकाराम महाराजांचा ज्याचा तुमच्यावर वैयक्तिकरित्या खूप मोठा प्रभाव आहे किंवा तुम्हाला नेहमी आवडतो तो? जो माझ्या आनंदणो मधला जो पहिलाच अभंग ते म्हणतात की जे काही केलंय ते माझं नव्हेच, करीतो कवित्व म्हणाले कोणी नव्हे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, कायमी पामर जाणे अर्थवेद, वदवी गोविंद तेची, जे आहे ते माझं नाहीच आहे. प्रतिभा ही ईश्वर दत्त असते असं मला वाटतं. ती पुस्तकं वाचून हे करून अशी येत नसते. सो हे प्रतिभेचं लेणं आहे असं मला. त्यामुळे ह्या अभंगाचा माझ्यावर किंवा हा अभंगच मी सतत माझ्या, कधी मला जेव्हा असं वाटतं कसं लिहिलंय बघ, त्यावेळेला मला हे तुझं नाहीये, हे कोणीतरी आपल्याकडनं लिहून घेत आहे, हे करून घेत आहे, ही भावाला मनात ठेवली तर खूप सोपं होतात गोष्टी असं मला वाटतं. हे कळायला मला 35 वर्ष लागली, पण तरीही ते कळलं हे खूप चांगलं आहे असं वाटतं. बरोबर. सर, तुम्ही जेव्हा विविध चित्रपटांमध्ये कामं करता, वेगवेगळ्या ठिकाणी जाता, बाहेर लोकेशन्स वगैरे किंवा मग हैदराबाद फिल्म सिटीज वगैरे, तर मराठी सिनेसृष्टीत आणि बाकी इतर हिंदी सिनेसृष्टीत काम करण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक आहे? नाही, मी दक्षिणेतलं मी जे पाहिलं म्हणजे हैदराबादला किंवा याच्यामध्ये मी जे पाहिलं ना त्यांच्या इथे, आता तिथे कसं होतं, आता आम्ही आत्तामध्ये सावरकरांच्या वेब सिरीजच्या निमित्ताने तिथे 4 दिवस मी रामोजी सिटीमध्ये शूटिंग केलं ना, तर तिथे मला स्वतःला असं वाटलं की तिथे एक ना युनिटची डिसिप्लिन आहे जी आपल्यापेक्षा तिथे जास्त चांगली मला अनुभवायला मिळाली. तरी हिंदी आणि आजकाल मराठीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी शिस्त आहे, पण तिथे ती खूपच म्हणजे ज्याला आपण वर्क कल्चर म्हणतो ना, तसं फिल्मचं वर्क कल्चर तिथे जास्त चांगलं आहे असं मला वाटतं आपल्यापेक्षा. आणि ते आपल्याकडे आलं पाहिजे असं मला वाटतं की तिथं ते हा आपल्या पोटासाठीचा धंदा आहे आणि हा तेवढ्याच इमाने इतबारीने छानच केला पाहिजे, इतकं त्यांचं आहे. मग त्याच्यात ते आहे की जसं ते भोंग्याला बरोबर 9च्या भोंग्याला हजर असतात, तर ते 6ला आवराआवरही करायला लागतात. मग तिथं ती गडबड नाही चालत. अरे त्यांना 2 तास जास्त, तसं नाही हे होत. पण मग ते 9 ते 6 पूर्ण छान काम करत असतात. कल्चर, वर्क कल्चर त्यांच्या इथं टेक्निशियन पासून सगळ्यांचं खूप चांगलं आहे असं मला. अच्छा. म्हणजे आपल्या हाताखाली म्हणजे याला आपण लाईटवाले म्हणतो. तरी मी पण आता मी सगळीकडे हे मराठीत किंवा याच्यातही मी अनुभवलेलं आहे की जसजसं काम वाढत जातं आणि त्याच्यामध्ये खूप चांगली पेमेंट्स मिळायला लागतात, तसं ती शिस्त सगळीकडे येते. म्हणजे थँक्यू मध्ये असेल तर तुम्ही थँक्यू मध्येच करत असता सगळं, पण जर नाही बाबा एक पर डेचं व्यवस्थित हे ठरले तर कुठल्याही युनिट, मग मराठी असो हिंदी असो, चांगलं असतं. आणि मराठी आणि हिंदीमधलं हे केलं की किती आपण नाही म्हणलं तरी मराठीमध्ये एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण असतं, जे हिंदीमध्ये तसं फार कमी असतं. हिंदीत खूप प्रोफेशनल असतात, सगळे छान असतात, हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळेच आल्या करतात, पण तरी आपलं काम बरं आपण बरं असे ते खूप असतात सगळे. सर, तुम्ही आता हे म्हणालात की एकंदरीत बजेट जास्त असतील तर मग ते आपोआप शिस्त येईलच इंडस्ट्रीमध्ये. तर मराठी सिनेमांचं बजेट वाढवण्यासाठी ऑब्व्हियसली बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप गरजेचं आहे, चांगलं होणं. तर प्रेक्षक मराठी सिनेमे बघत नाहीयेत का? किंवा काय होतंय? हा विचार खरं जे बनवतायत त्यांनी केला पाहिजे. कारण का बघत नाहीयेत? बघत नाहीयेत का? त्याऐवजी का बघत नाहीयेत? असा विचार केला पाहिजे ना, की का बघत नाहीयेत मराठी माणसं सिनेमे? काय होते प्रॉब्लेम? हा सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. मीही करतोय. म्हणजे असं काही नाही, की मी
मराठी सिनेमा बनवणाऱ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळा आहे किंवा मी त्यांच्यातलाच एक आहे हं. आणि तेही विचार करत असतील तर तो फार प्रत्कर्षाने केला गेला पाहिजे असं मला वाटतं. मला स्वतःला आत्ता जे पहिलं वाटतं त्यानुसार अ, शहरी कंटेंटपेक्षा हं. आणि चकचकीत 3 BHK सतत दाखवायचा आणि त्यातलेच तेच पांढरे चेहरे आणि हे करून दाखवायचे आणि हं. आपल्यापेक्षा कायम सगळं लांबच आहे असा एक तो फील देण्याच्या पेक्षा आपण मी जसं मगाशी म्हणलो तसं की साऊथमधल्या सिनेमांमधलं जे एक घरगुती सगळं हं. तिथलं जे कल्चर आहे तशा पद्धतीने आपल्याकडेही नाही आहे अशातला भाग नाही आहे. हं. तर त्याच्या जवळ जाणारा कंटेंट आणि त्याच्या जवळ जाणारी लोकेशन्स, त्याच्या जवळ जाणारं फिल्मिंग असं झालं पाहिजे असं मला वाटतं. तर सर माझा प्रश्न असा आहे, की सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम आहे. तर मग याबरोबरच एखादी विचारसरणी रुजवणं किती गरजेचं आहे किंवा नाही मी विचारसरणी पुन्हा फिल्म मेकरवर हे अवलंबून आहे. हं. एखादा माणूस म्हणला, "आहे माझ्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, मला विचारसरणीच रुजवायची आहे." हं. म्हणून तो आला आणि तो करायला लागला तर आपण काही हे नाही. आणि एखादा म्हणला, "नाही, नाही बाबा, मी मस्त सिनेमा करणार, तो तिकीट बारीवर भरपूर चालावा हं. आणि त्याच्यानंतर मला पैसे मिळावेत, माझ्याबरोबर 150-200 लोक जे माझ्या हाताखाली काम करणार आहेत त्यांना पैसे मिळावेत, त्यांची घरं चालावीत." आता काही फिल्म मेकर त्यातही छान पद्धतीने म्हणजे जसं आता आपण म्हणतो, की अक्षय कुमार यांनी हं. एअरलिफ्ट नंतर त्यांनी बनवलेले सगळे सिनेमे बघा. हं. त्यांनी एक पेट्रिऑटिझमचा एक वेगळ्या पद्धतीने स्कूल ऑफ फिल्म केल्यासारखं हो, केलं. हो. त्यांनी एक त्याचा असा एक छान कॉम्बो तयार केला. बरोबर. त्याच्यात त्याचे 5-6 सिनेमे आहेत. त्यांनी हो. मग पण त्याच्यातच त्यांनी टॉयलेट आणि पॅडमॅन सारखे सुद्धा सिनेमे हो. केले. पण सामाजिक. त्यांनी एक सामाजिक विषय घेऊन सिनेमा करण्याचा स्वतःचा एक ट्रेंड तयार केला. हं. सो असाही तुम्ही विचार करू शकता किंवा अशाही यांनी येऊ शकता. पण मला असं वाटतं, की असं कुणी स्वतःचे 20 कोटी घालून मला फक्त हाच विचार करायचा आहे असं करून येत नाही असं मला वाटतं. पण ज्याच्याकडे असतील 40 कोटी आणि त्याला 20 कोटी घालवायचे असतील, तर तो करू शकतो, की मग पण मग ते त्यांनी करमणूक प्रधान दिलं पाहिजे. म्हणजे हं. मला जर काही एक नॅरेशन लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, हं. तर ते नॅरेशन लोकांनी बघण्या इतपत त्याला एक कथानक असलं पाहिजे. त्या कथानकाच्या अनुषंगाने तुम्ही ते केलं पाहिजे. मग ते जेव्हा कथानक मांडत असील, जसं आता मी अगदी सा सा आपण भांडं कशाला लपवायचं दुधाला जाऊन, ताकाला जाऊन. सावरकर हे मी माझ्या विचारसरणीचं काहीतरी एक हे म्हणूनच मी हं. मला का सुचलं का सावरकरांवरच करावं? तर माझ्यावर लहानपणापासून ते संस्कार बरोबर. सावरकरांच्या इतिहासाचे झालेले आहेत आणि मला असं वाटलं, की दुसऱ्यांनी काहीतरी अश्लाघ्य बदनामी करण्याला उत्तर देत बसण्यापेक्षा हं. आपल्याला जे सावरकर भावलेले आहेत, जे पटलेले आहेत, जे आवडलेले आहेत, ते सावरकर चांगल्या पद्धतीने मांडून लोकांच्या मनामध्ये नॅरेशनच्या युद्धामध्ये तयार होणारे गैरसमज दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. बरोबर. मग त्याच्यावर चित्रपट हा अगदी छोटासा हे आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी वेब सीरीजचं माध्यम चांगले 43 ते 45 एपिसोड त्याचे होणार आहेत एकेका तासाचे जवळ-जवळ. की पूर्णच सावरकर व्यवस्थित त्याच्यामध्ये मांडूयात. मग हं. त्याचा नीट अभ्यास करून हे करून करता येऊ शकतं. तसा निर्माता आपल्याला मिळतो, मग तसं चॅनल आपल्याला मिळतो. सो काही प्रॉब्लेम नाही. मग बरं. करायचं तर मग अशा पद्धतीने करावं आणि करायला काहीच हरकत नाही. जे विचार तुम्हाला पटतायत, जे विचार तुम्हाला भावतायत, हं. ते विचार आपल्याबरोबर आणखीन 10 जणांना कळावेत, हे व्हावं. बरं काय आपण काही त्याच्यामध्ये काही दुसरं काहीच दाखवत नाही. बरोबर. तर सावरकरांचं देशप्रेम, सावरकरांची समाज सुधारणेचं कार्य, सावरकरांचा इतिहास, सावरकरांचं साहित्य हेच सगळं येणार आहे. ते ज्याला ज्याला पटेल, नाही पटेल तो बंद करून टाकेल टीव्ही. पण ज्याला पटेल, त्याला आवडीने हे करता येईल. त्याला इतरांना 4 उत्तरं देण्यासाठी 4 रेफरन्सेस त्याच्यामधनं मिळू शकतील. अशा पद्धतीने आणि पुन्हा ते एक चांगल्या कथानकामध्ये एखाद्या माणसाचं चरित्र चांगल्या कथानकामध्ये बांधून जर आपण करू शकलो, तर काय हरकत आहे? बरोबर. तेच. रिसेंटली म्हणजे कालच अभिनेता जॉन अब्राहमची एक इंटरव्ह्यू मुलाखत होती. त्यात तो असं म्हणाला, की छावा किंवा मग द काश्मीर फाईल्स किंवा केरला फाईल्स जे सिनेमा आहेत, असे सिनेमे मी कधी करणार नाही. कारण या सिनेमामध्ये प्रोपगंडा किंवा एक विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? तुम्ही छावा पाहिलात का? हो. तुम्हाला काय वाटलं याच्याबद्दल? नाही चांगला आहे की छावा. छान आहे. उलट बरोबर. माझं तर म्हणणं आहे, की पूर्ण त्यांनी त्या म्हणजे आणि मुळात आता छावा हा छावा या कादंबरीवर बेतलेला आहे आणि हो. त्याच्या खूप अलीकडे-पलीकडे ते गेलेले नाहीयेत. त्याला हं. त्या बऱ्यापैकी छावा या कादंबरीच्या लाईन्सवरच तो सिनेमा त्यांनी हं. केलेला आहे. आणि तू करणार नाहीस किंवा काय आहे तुझं मत आहे. बरोबर. पण प्रेक्षकांनी ते स्वीकारले ना सगळे सिनेमे. हो. अगदी केरळा हो. फाईल्स काश्मीर फाईल्स हो. स्वीकारला, केरळा स्टोरी हो, स्वीकारला. हो. सगळे स्वीकारले ना. म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही कितीही दडवू म्हटलं तरी सत्य दडणार नाहीये. हं. ते बरोबर. बघितलंच जाणार आहे. दुसरं कोणीतरी उभं राहील ना. तू नाही बनवलास हो. ठीक आहे ना.
तर चालू शकतं. प्रोपगंडा आणि आयडिओलॉजी मध्ये काय फरक असतो, किंवा ते ऑडियन्स म्हणून किंवा प्रेक्षकांनी कसं ओळखावं की हा प्रोपगंडा आहे आणि ही आयडिओलॉजी? आयडिओलॉजी ही व्यक्तिमत्व घडवत असतं. म्हणजे आयडिओलॉजी ही त्या व्यक्तिमत्वाचं असतं. ती आयडिओलॉजी प्रचाराच्या पद्धतीने लोकांपुढे जेव्हा लोकांना हॅमर केली जाते त्यावेळेला तो प्रोपगंडा होतो. माझी एक आयडिओलॉजी आहे. मी एका विचारसरणीने काम करतो, त्याच पद्धतीने मी काम करणार. मी माझ्या विचारसरणीच्या कथानकामध्ये माझी ही विचारसरणी असं माझं कॅरेक्टर ज्यावेळेला मोठमोठ्यांदा बोलायला लागतं त्यावेळेला तो प्रोपगंडा होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ संघाची आयडिओलॉजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आयडिओलॉजी ही माझी आयडिओलॉजी. मी ज्या वेळेला संघाची खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट खोचून आणि काळी टोपी घालून हिंडायला लागेन उगीच काही कारण नसताना मंडईत जरी जायचं असेल तर तो प्रोपगंडा होतो. पण त्यावेळेला ज्या वेळेला संघाच्या विचारसरणीनुसार मी अनेक कामं दिवसभरातली जी माझी करत असेल ती करत असेल त्याने माझ्या आयडिओलॉजीनुसार करीन ना, जी काय करेन. हा दोन याच्यातला फरक आहे. तोच चित्रपटामध्ये असावा, तो प्रोपगंडा नसावा, तो हे असावा. आता उदाहरणार्थ साधा आहे की उद्या समजा माझा मी एखादा सिनेमा बनवत असेल आणि हे असेल आणि त्याच्यामध्ये एखादा कोर्टरूमचा सीन असेल, त्या कोर्टरूमच्या सीनमध्ये न्यायाधीशाच्या मागच्या बाजूला कदाचित माझ्या मागे मी आता अटलजींचा फोटो लावीन किंवा कदाचित मी भारत मातेचं चित्र लावेल. बरोबर. दुसरा एखादा कोणी जर असेल तर तो राजीव गांधींचं लावेल. तो त्या आयडिओलॉजीचा. हा प्रोपगंडा होत नाही. हा माझ्या आयडिओलॉजीनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत. ते संस्कार त्यानुसार हे होईल असं असतं. बरोबर सर. शेवटी प्रेक्षकांसाठी तुमचा काय संदेश असेल की त्यांनी सिनेमे कसे बघावेत, किंवा नाही त्यांनी निवड चुकते का? प्रेक्षकांना काही सांगायची गरज नाही, ते जातातच. ते त्यांना हवा तो सिनेमा बघतात, त्यांना हवा त्या पद्धतीने त्याच्यावर प्रतिक्रिया देत असतात. प्रेक्षकांना शहाणं करण्याचं कुठलंही हे आपलं नसावं. अभिनिवेश की आम्ही प्रेक्षकांना घडवतोय, नाही. ते ऑलरेडी घडलेले असतात, कारण ते जीवनानुभव घेत असतात. पहिली गोष्ट हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे की करमणूक हा त्यांच्या जगण्यामधला सगळ्यात शेवटचा हे असतो. दिवसभर बाकीचे सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतर पिकनिकला कुठं बाहेर जायचं नसेल आणि विकेंड मधला 4 तास रिकामे असतील तर ते सिटी प्राईड कोथरूडला जातात. ते आधीच सोमवारी ह्यासाठी जमत नाहीत, आपल्याला शुक्रवारी जायचंय बरं का, कधीच असं होत नाही. अगदीच कधीतरी या कुलीसारखा सिनेमा असतो की जो मंगळवारपासून प्लॅन केला जातो, आपल्याला जायचंय म्हणजे जायचंय बरं का, पण तो समूह खूप छोटा असतो असं करणारा. सो हे पहिलं डोक्यात ठेवायचं. मी तर फार क्लिअर आहे की प्रेक्षक सुजाणच आहेत, त्यांना आपण काही शिकवायला जायचं नसतं. ते त्यांना काय हवं ते स्वीकारतात, डोक्यावर घेतात, डोक्यावर घेऊन नाचतात आणि जर त्यांना आवडलं नाही तर डोक्यावर घेऊन ते खाली आपटतात सुद्धा. या दोन्हीची तयारी. तुम्ही तुमचं दुकान कसं ठेवायचं, दुकानामध्ये कसं सगळे वस्तू ठेवून दिलेले असतात मॉलमध्ये, आपल्याला हवं ते तो कस्टमर घेत असतो. तसं हे आहे की मॉलमध्ये अनेक ठेवलेले आहेत, त्या मॉलमधलं कुठलं बघायचं काय करायचं ते तुम्ही कसं करता त्याच्यावर काय. सर शेवटी तुमचा जो येणारा चित्रपट आहे अभंग तुकाराम, तो प्रेक्षकांनी का बघावा हे एकदा म्हणजे मी जे मगाचपासून सिनेमाच्या बाबतीतलं मराठी सिनेमाच्या बाबतीतलं म्हणलो तसं हा मराठी मातीतला सिनेमा आहे. अच्छा. मराठी मुळं असलेला सिनेमा आहे आणि ज्याला आपण म्हणतो की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक वेगळा जीवनवेध घेणारा हा चित्रपट आहे आणि त्यामुळे तो बघावाच आणि तुम्हाला नक्की त्याच्यात एक आतपासून ज्याला आपण म्हणतो एक समाधान मिळतं. आपल्याला सिनेमा बघण्याचं एक समाधान मिळालं पाहिजे. काही वेळेला पेट्रिऑटिक असं एखादा पाहिल्यानंतर आपल्या बाहू फुरफुरतात. मग तो बॉर्डर असेल, बेबी असेल, याम असेल, कुठलेही ते सिनेमे असतील. तसा हा सिनेमा एक आहे की तुम्ही खूप आत्मानंदामध्ये हे होऊन जाल अशा पद्धतीने सिनेमा बनलेला आहे आणि तो सगळ्यांनी बघावा असं मला वाटतं की तुकाराम महाराजांचा एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळा कोन जीवनातला त्यामुळे तुम्हाला अनुभवायला मिळेल. नक्कीच सर. सर तुमचे मनापासून आभार की मी पुन्हा एकदा तेच म्हणतो की आम्ही सगळे नाटकात काम करणारी मुलं आहोत आणि सगळे नवीन मार्ग शोधतोय, मार्गदर्शन शोधतोय सगळ्यांकडनं. तर तुमचा हा पॉडकास्ट, तुमची ही मुलाखत आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार सर. आणि तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती मन मोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
येस, थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर, आमच्या टीमतर्फे एक छोटंसं गिफ्ट Yes, तुमच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.